नमस्कार, मी डॉक्टर माधव पवार आणि आपण बघताय रोकटोक. आझम खान माहिती का? उत्तर प्रदेशचा नेता आहे. नमाजवादी पार्टी. मुगल हमारे आदर्श नहीं है, हमारे आदर्श राम हैं, हमारे आदर्श कृष्ण जी भी हैं. हा बघितला व्हिडिओ. हा साक्षात्कार कसं काय झाला त्याला? हा युटर्न कसं काय घेतला? काही नाही, सोपं होतं. त्या माणसाने खूप भ्रष्टाचार केले होते, खूप घोटाळे केले होते, म्हणून त्याला योगी बाबांनी तुरुंगात पाठवलं आणि मग त्याची चांगलीच कणिक तिंबली. त्याचे घोटाळे बाहेर काढले, त्याचे अवैध संपत्ती जप्त केली, त्याने जे जमीन बळकावली होती ते पण मुक्त केलं. आणि म्हणून जो डरकाळ्या फोडणारा आझम खान म्याव म्याव करायला लागलेला आहे. त्यांनी पाहिलं की आता आपण विरोधात जाणं म्हणजे परत तुरुंगात जाणं, परत आहे की आपले काहीतरी घोटाळे काढतील, परत आपली संपत्ती जप्त होईल. म्हणून त्याला झालेला साक्षात्कार आहे. म्हणून बघ तो सुधारला, तो चांगला झाला, त्याचं मत परिवर्तन झालं. नाही 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 नाही, 100% खोटं. हे फक्त आता तो जो उद्दामपणा करायचा, उरुंबटपणा करायचा, म्हणजे कलेक्टरला माझे मी जोड्यांना पॉलिश करायला लावेल, ही जी भाषा करत होता, आता त्याच्यावरून थोडासा तो सावरलेला आहे. डर सबको लगता है, लगना ही चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र.